दादा किंवा कोरे साहेब त्यांनीच केला पण ती ज्यांनी केलाय तीच निवडून येणार. एक गाव असं नाही आमच्या तालुक्यातलं की त्या गावामध्ये विकास झालेला नाही जनस्वराज्य पक्षाच्या वतीनं. गावासाठी आम्हीच कमी पडतोय पण दादा कमी पडत नाही. दादानी भरपूर आमच्यासाठी कामं केले. तर आमच्या चोपडायचा रस्ता गेलाय. आम्ही चालत जायत होतो. नवरात्र असली तरी 9 दिवस उपवास असून आम्ही चालत जायची, पण आता आम्ही 4 व्हीलरवरनं जाते. असं आमच्या दादाने काम केलंय. 100% सर्जेराव दादांची सीट बसणार. चोपड्याला रोड नव्हता, चोपड्याला रोड केलाय साहेबांनी. आता दादानी पानंद रोडचं पण काम केलंय, कॉन्क्रीटीकरण पण दादानीच केले. आणि विकासाच्या बाबतीत म्हणजे बोललं तर दादा आता बरेच वर्षापासून म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि ते बांधकाम खातं असल्यामुळे त्यांच्याकडून भरपूर कामं झालेली आहेत. आता बघूया की काय परिस्थिती आहे. सर्जेराव तर दादा 100% येणार. त्यांच्या जर वारणानगरला जर गेलं तर कसलंही काम असलं तर कधी कुणाचंही ठेवलेलं नाही. आणि त्याच्याकडे गेलेल्या माणसाला ते पण म्हणत नाही तू कुठल्या पार्टीचा माणूस आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि आजपर्यंत ते लीडने झालेले. नमस्कार, के न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शाहूवाडी तालुक्यातील वारोळ शित्तूर मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघातील गोंडोली या गावा आपण आलेलो आहे. तर आपण लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की आता जी मामा निवडणूक लागलेली आहे, तर लागलेल्या निवडणुकीत काय परिस्थिती वाटते तुम्हाला? तुमच्या गावचा गोंडोली गावचा विकास झालाय का नाही झालाय? झालेला आहे आमच्या गावचा झालेला विकास. आहे. आणखीन काय काय विकास काय नाही. आपलं नाल्याबद्दल बाबा ते किरकोळ नालं राहिले ते, नाही तर बाकी विकास चांगला झालेला. चांगला झाला. मग कोण कोण तुमच्या इथे विद्यमान सदस्य कोण होते, आता उभा राहिलेत कोण कोण जिल्हा परिषद मतदारसंघासाठी? ते काय सर्जेराव पाटील आहे वाटतं. हा, आणि तिथं विजय खोत, बर विरुद्ध विजय खोत म्हणा. बर. आणि बाबा ह्या बांबावड्याला कोण हे आहे वाटतं. तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात हा. मागचे विद्यमान सदस्य कोण होते माहिती आहे तुम्हाला? पहिली होय. ते काय आपल्याला माहिती नाही. नाही. पण आपल्या आताची जी आहेत का नाही, हा, हे आंबेरावचा पोरगा, हा, ही भीमा पाटलाची मालकीन, बरं. असे आहेत. आहेत. कोरे साहेब ते आपले आहेत. बर. काय वाटतंय काका, गावचा विकास झालाय का नाही झालाय? झालाय. कुणामार्फत झाला विकास म्हणायचं? कुणामार्फत झालाय? कोऱ्यावर बर. काय काय वाटतंय तुम्हाला? हाय ते बरं चाललंय. बरं चाललंय. काय वाटतंय कोण रेस मध्ये घोडा दिसतोय तुम्हाला? लंबी रेस का घोडा म्हणू शकतो आपण? लंबी रेस का घोडा आता कुणाला काय आता सांगू शकत नाही. टप होईल असा मला पण अंदाज आहे बर. दोघांचा. त्याच्यावरती काय आता लोकांचं कौल काय कुणाला देतात त्या मतदानावरती. ज्यानं काम केले त्याला ते होणारच वोटिंग. हा, त्यात शंकाच नाही. विकासावरती अवलंबून आहे. बरोबर. मामा काय वाटतंय तुम्हाला, विकास झालाय का तुमच्या गावचा? विकास या भागाचा झाला, इथनं वर सगळ्या भागाचा झालाय. झालाय. हो. कुणी केलाय? सर्जेराव दादा किंवा कोरे साहेब त्यांनीच केला पण ती ज्यांनी केलाय तीच निवडून येणार. तीच यांना. ही 100% लिहून ठेवाची तारीख. होय. मग इतकं ठामपणे सांगणार मी. जिल्हा परिषद मतदारसंघ शित्तूर वारून काय वाटते परिस्थिती काय आहे? कुणाचं आता रेस मध्ये लंबी रेस का घोडा कोण दिसते तुम्हाला? लंबी रेस का घोडा आता सध्या आमच्या शाहूवाडी तालुक्यातली परिस्थिती बघितली आणि शित्तूरवारून मतदारसंघ जर बघितला तर पंचायत समितीची जी सीट आहे आमची आणि जिल्हा परिषदची जी सीट आहे ती सर्जेराव दादाच रेसमध्ये आहेत. आणि प्रियंका तानाजी भोसले आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या या दोन्ही सीटा 100% खात्रीनिशी मी सांगतो की त्या निवडून येणार म्हणजे येणारच. असं का वाटतंय? काय कारण आहे की 100% काम आहे ना, काम आहे. विकास महत्त्वाचा. विकासालाच लोक प्रतिसाद देतात. एक गाव असं नाही आमच्या तालुक्यातलं की त्या गावामध्ये विकास झालेला नाही जनस्वराज्य पक्षाच्या वतीनं. प्रत्येक गावामध्ये विकास हा म्हणजे विकासाची गंगाच त्यांनी वाहून टाकलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. मला वाटते 2008-9 बसनं जेव्हा विनयरावजी कोरे सावकर साहेब ऊर्जा मंत्री होते आणि शाहूवाडी पन्हाळा तालुका आमचा मतदारसंघ एक झाला आमदारकीच्या निवडणुकीच्या टायमाला, आणि आमच्या तालुक्यात जेव्हा ते उभा राहिले निवडणुकीसाठी काय, तर त्याच्यानंतर त्यांनी जे एक अशी मोठी भरारी घेतली सावकर साहेबांनी, बरोबर, की तिथं विकासाची गंगाच करून टाकली आमच्या शाहूवाडी तालुक्यात. ज्या ज्या गलीबोळातले रस्ते नव्हते ते रस्ते सुद्धा केले. सिमेंट कॉन्क्रीटचे केले, डांबरी रस्ते केले. डोंगर वस्त्यावरती जे जाणारे रस्ते नव्हते ते डोंगर फोडून रस्ते सुद्धा तयार केले. धनगर वाड्या असतील, वाड्या वस्त्या असतील. मग काय जनता काय करणार आहे पुढं?
तर ज्या विकासाच्या मागणंच जाणार ना. बरोबर. जी लोक प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले जे ह्याच्या आधी जे होते जे कामं करत नाहीत तर त्यांना मतदान करायचा आम्हाला अधिकारच नाही. जे विकास करणार आहेत जी लोक चांगली लोक आहेत तर त्यांनाच आपण मतदान करणं गरजेचं आहे. म्हणून आम्हाला 100% खात्री आहे की सर्जेराव दादा आणि प्रियंका तानाजी भोसले ह्या शिटा 100% दोन्ही निवडून येतील. काय वाटते सध्या जिल्हा परिषद मतदारसंघात कुणाचं वारं दिसतंय तुम्हाला? आम्हाला आमचे विजयदादा खोत आहेत हां. आणि पंचायत समितीला अश्विनी भीमराव पाटील बरं. आणि आमच्या गावचे सरपंच म्हणून 10 वर्ष हां. भीमराव पाटील चांगले लोकांची सेवा, समाजासाठी चांगले काम बरं. आणि कोणाच्या अडचणीला उभे राहणे आणि विजयदादा पण त्यांच्या संगतीनं संपर्क सर्वांचा या आमच्या मतदारसंघामध्ये बरेच लोकांच्या अडचणीला उभे राहणे, हां हां काही कोणाची तक्रार असेल कुठलंही काम असेल हां वेळेवर फोन केला हां. त्या कामासाठी हजर होणे हे त्यांचं काम आहे आणि ते काम पाठपुरावा पूर्णपणे करत आलेत. एकंदरीत काय वाटतं की जिल्हा परिषदची चुरस कशी लागेल? जिल्हा परिषदचं आणि तालुका पंचायत ह्या तर मतदारसंघामध्ये आमच्या ह्या शावडी आम्हाला काही अडचण नाही आहे. 100% आमच्या बाजूनं हा कौल जनतेचा आहे आणि येणारच. होय. साधारणतः गेल्या जे सध्या विद्यमान सदस्य होते जिल्हा परिषदचे त्यांनी काय गावात कामं झालीत का त्यांच्या मार्फत? कामाचा काय विकास आम्हाला काही दिसतच नाही आहे. काय वाटते की जो उमेदवार निवडून येईल त्यानं काय विकास करावा गावचा? रोडचं आहे, सगळ्या जे काय गल्लीचे लाईटेचे कामं आहेत, रोड आहेत, पाण्याची सुविधा ऑलरेडी ग्रामपंचायत माध्यमातून झालेली आहे. बाकी काही तसं काही अडचण नाही आहे. बाकी रोडचं काम आहे. काय वाटते काय चुरस लागेल का एकतर्फी निवडणूक लागेल? नाही, चुरस लागणार, बरं. पण यावेळेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद विजय शिवसेनेचीच लागणार. ओके. काय वाटते तुम्हाला चुरस लागेल का? चुरेस लागणार नाही, काय नाही, वन साईड हे शिवसेनेचीच लागणार. बर. शिवसेनेचीच लागणार. मग काय काय अपेक्षा आहेत निवडून आल्यानंतर उमेदवार? निवडून आल्या काय अपेक्षा आहेत की लाईटच्या पाण्याच्या सर्व. बरोबर. हां, किती लीड घेईल वाटतंय उमेदवार? लीडचं काय सांगू शकत नाही, पण शिवसेनेच्या दोन्ही सीटा लागणार बसणार. बसणार. काय काय परिस्थिती आहे सध्या तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात, पंचायत समिती मतदारसंघात? परिस्थिती तशी एक चांगली आहे, पण आमच्या भागाचा पूर्ण विकास व्हावा बर. हीच आमची आहे. जे उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की ज्या भागामध्ये जी गोष्ट कमी आहे त्या गोष्टीची पूर्तता करावी बरोबर. आणि सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहावे, अडचणीला उभे राहावे, हीच आमची इच्छा आहे. बाकी काय नाही. तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात, शित्तूर मतदारसंघात काय परिस्थिती आहे आता उमेदवारांची? आता परिस्थिती सध्या तर चांगली आहे हां. आणि दादाचं काम अगदी व्यवस्थित आहे. बर. सर्जेराव दादा पाटील पेरडीकर हां हां ह्या दादांचं काम अगदी व्यवस्थित आहे. हां. त्यांना सहकार्य कोरे साहेबांचा तर पूर्णपणे त्यांना आशीर्वाद तर आहेच. बरोबर. आणि दादाने इथून पाठीमागं इथून दादा येण्याच्या अगोदर संजय दादानी भरपूर कामं केलीत. बर. ह्या शावाडी तालुक्यात आम्हाला पाण्याची गैरसोय होती. हां. कांडवणमध्ये दादानी चांगली सोय केली. हां हां त्यांच्यानंतर कोरे साहेब आलेत आणि त्याच्यानंतर मग पेरडकर दादाची कामं हां. इकडे भरपूर चांगली चाललेली आहेत. बर. आता विरड्या ते जांभूर गाव आहे कांडवणपर्यंत जवळजवळ कॉन्क्रीट रस्ता काम चालू आहेच. बर. चोपड्याचा रस्ता केलायच. इथं पानंद पण केलेले आहे. शेतकऱ्यांना जाण्यासाठी गैरसोय असायची, वाहनं जात नव्हत्यात, ऊसाचे ट्रॅक्टरचे प्रॉब्लेम असायचे. हे पूर्णपणे तिने अगदी चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. आता निवडून येणाऱ्या उमेदवारांकडनं तुमची अपेक्षा काय काय आहे गावासाठी? गावासाठी आम्हीच कमी पडतोय, पण दादा कमी पडत नाहीत अशी आमची अपेक्षा आहे. काय वाटते तुम्हाला कुणाची सीट बसेल असं वाटते तुम्हाला? आम्हाला वाटतंय दादांची सीट येणार आहे. बर. दादांनी भरपूर आमच्यासाठी कामं केले. तर आमच्या चोपडायचा रस्ता केलाय. आम्ही चालत जायत होतो. नवरात्र असली तरी 9 दिवस उपवास असून आम्ही चालत जायची, पण आता आम्ही 4 व्हीलरवरनं जाते. असं आमच्या दादांनी काम केलंय. विकास झाला. विकास झालाय. कोरे साहेबांनी तर त्यांची तर गाडीवरच गेली दिवा लावायला. होय. मग त्यांनी असंच भरपूर कामं केली आणि आमचा त्यांना आशीर्वाद आहे आणि त्यांची शीट ही यावीच असं आमचं म्हणणं आहे. काय वाटतं किती लीड तुम्ही म्हणताय तशी? कमीत कमी दादा शावाडी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 नाही म्हटलं तरी 5,500 ते 6,000च्या लीडनं दादा येणार हे 100%
निर्णय आहेच. आहे. हा 100%. शित्तूर वारूळ मतदारसंघात जिल्हा परिषद मतदारसंघात आता किती दोन लढती जोरात आहेत. होय. काय वाटतंय कुणाची लढतीत कोण आगे आहे कोण पिछे आहे? लढत जोरात होणार आहे. बर. आटीतटीची लढत आहे. हां. तरी आता सध्या दादांचं वातावरण आहे. कोण दादा? सैराव दादा पेडकर बर. यांचं आता सध्या वातावरण चालू आहे. मग आणखीन काय वाटतं की त्यामध्ये कोण पुढे जाईल कोण मागे राहील कुठला एरिया कव्हर करतील? ते 100% दादांची सीट निवडून येणार आहे. काय वाटतंय कुणाची सीट बसेल? आता सांगितल्याप्रमाणे सर्जेराव दादांची हवा आहे बर. या मतदारसंघात. हां. तर 100% सर्जेराव दादांची सीट बसणार असं हे वातावरण आहे. मामा गावचा विकास काय झालाय काय का काय झालाय कुणी केलाय? सर्जेराव दादांनीच केलाय. होय. हा आमदारांनी काय काय कामं केलेत गावात? चोपड्याला रोड नव्हता. बर. चोपड्याला रोड केलाय साहेबांनी. केला. केलाय. आता दादानी पानंद रोडचं पण काम केलंय. बर. एक 10-12 दिवस झाले. गावचा विकास झालाय. झालाय. हे कॉन्क्रीटीकरण पण दादानीच केले. बर. जिल्हा परिषद मतदारसंघ शित्तूर वारून शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर मतदारसंघामध्ये सध्या तरी वारं दादांचंच आहे आणि भोसलेंचं आहे. त्यामुळे 100% ह्या दोन्ही सीटा लागणारच. आणि विकासाच्या बाबतीत म्हणजे बोललं तर दादा आता बरेच वर्षापासून म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांचे बांधकाम खातं असल्यामुळे त्यांच्याकडून भरपूर कामं झालेली आहेत. अजून बाकी आमच्या गावातली काही कामं असतील ती आमची अपेक्षा आहेत की खरोखर ती कामं पूर्ण व्हायला पाहिजेत. तर आम्ही दादा ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला त्यांच्या मागे लागून करून घेणार कामं आहे. नदीवरती घाट बांधणे किंवा काय छोटी फरशी आम्हाला झाली तर आम्हाला निर्णय कारखान्याला वगैरे जायला शिळा तालुक्याशी संपर्क साधायला बरे पडेल आणि त्या माध्यमातून आम्ही दादांशी बोलणार आहेच. परंतु आता सध्या तरी दादा म्हणजे 100% दादांची सीट ही बसणारच आहे. आणि काय काय अपेक्षा आहेत की आता उमेदवार तुम्हाला भेटायला येतात काय? हा आम्हाला उमेदवार भेटायला येतात. कालच आता भेटून दादा गेलेत बर. निमिषाने. काय अडचणी वगैरे असतील ते सांगा. अडचणी काय असल्या तर आम्ही सांगण्याचं म्हणले काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला काय तुमच्या अडचणी काय असल्या ते सॉल्व्ह करतो आपण. त्यामुळं त्यांच्यावर आम्ही आमची अडचण सांगितल्याशिवाय तर ती काय करू शकत नाहीत. बरोबर. तर त्यांना आम्ही नुसतं मनुष्याने विकास करा काय विकास करा आम्ही सांगितल्याशिवाय तो विकास केला पाहिजे ना. मग आमची जी काय अडचणी असते ते आम्ही आता निवडणूक झाल्यानंतर सांगणारच आहे. आमचा हा विकास झाला पाहिजे त्या माध्यमातून विकास करून घ्यायचं काम आमचं आहे. मग आता मला सांगा तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात काय परिस्थिती आहे आता? कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? पेडकर येणार. बर. काय येणार असं वाटतंय? कामं केले ते हो. बर. काय काय कामं केल्यात? कामं केले ते आणि जवळच काम करणार राहायचं. बर. काय वाटतंय निवडून आल्यानंतर आणि काय कामं करायला पाहिजे? आणि काय भरतीचं बी काम करणार आहे. वर्षीचं काम करणार राहायचं. बर. काय वाटतंय तुम्हाला काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद मतदारसंघात? आता बघूया की काय परिस्थिती आहे. सर्जेराव तर दादा 100% येणार. बर. मी त्याच पार्टीचा माणूस आहे. बर. मग आता तुम्ही त्या पार्टीचा माणूस आहे म्हणून म्हणताय. मग विरोधात जे उभे आहेत विजय खोत ते सुद्धा निवडून येणे शक्यता आहे असं लोकांचं मत आहे. आता ते आम्ही काही सांगू शकतो का? बरोबर. मग विकासाबद्दल काय बोलाल? कुणाकडनं जास्त विकास झालाय? विकास हे कोरे पार्टीकडनंच झाला आहे. कामधंदा वगैरे कोरे पार्टीकडनंच झालेली आहेत. मग आता तुमचं वय किती मामा? माझं आता 84 संपते 85 चालू होईल. मग इतके वयाचं तुमचं 85 वय आता तुमचं आहे साधारण. हो. 85 वयात गावामध्ये काय काय विकास झाला? कुणाकडनं विकास झाला? कोरे साहेब ज्यावेळेला इकडं आमदार झाले बर. तेव्हापासून रस्त्यांचे गावातले रस्ते म्हणा किंवा नळ पाणी पुरवठ्यात डबल टाकी दुसरी केली. वर पाणी चढवताना डबल टाकी वगैरे ते कोरे साहेबांनीच केलेले आहे. आणि तसं कुठलंही त्या माणसांच्याकडे असा व्याप मोठा आहे पण एक कृती त्यांच्याकडे फार मोठी चांगली आहे. की जर तिथं समजा माणसं काय म्हणतात की आमच्या घरी कधी आले नाहीत आमच्या गावाकडे कधी आले नाहीत पण त्या माणसाचा व्याप एवढा मोठा आहे आणि त्यामुळं त्यांच्या जर वारणानगरला जर गेलं तर कसलंही काम असलं तर कधी कुणाचंही ठेवलेलं नाही. आणि त्यांच्याकडे गेलेल्या माणसाला ते पुन्हा म्हणत नाही तू कुठल्या पार्टीचा माणूस आहेस. मग हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं कोरे साहेबांचा जो मतदारसंघ आहे त्यात काहीही काम करायचं झालं तर सांगितलं तर त्यांना मोठ्या कार्यकर्त्यांना सांगावं त्यांच्यापाशी असं काही नाही. असं म्हणे व्यक्तिमत्व चांगलं ते व्यक्तिमत्व आहे. असं आहे. मग काय काय अपेक्षा आहेत आता जिल्हा परिषद मतदारसंघात निवडून आल्यानंतर उमेदवारानं तुमच्या गावासाठी काय केलं पाहिजे? गावासाठी आता त्या उमेदवाराने आता कसं आहे लोकांची जी काही कामं आहेत ते पेडकर जे आहेत ते कधीही कुणाला माणसाला डावलत नाहीत
आणि त्यामुळं काम जर आपण काय सांगायला पाहिजे, सांगितल्याशिवाय ते करू शकत नाही. सांगितलं तर ते काय कुठलं नाही म्हणत नाहीत आणि करून देतात. कारण ते बरेच दिवसापासून जिल्हा परिषद असल्यामुळं बांधकाम कमिटीचे चेअरमन वगैरे होते, त्यामुळं त्यांना अनुभव बी आहे. लोकांची अशी समरस असतात ती, असं आहे. जिल्हा परिषद मतदारसंघात शित्तूर वारूळ मतदारसंघात काय परिस्थिती वाटते तुम्हाला? परिस्थिती म्हणजे दोन्ही उमेदवार आहेत ते लीडनं निवडून येणार हं. आणि आजपर्यंत ते लीडनं झालेले. कोण उमेदवार दोन? दादा सर्जीराव दादा बर आणि प्रियांका भोसले निवडून येतील, त्यांच्या विकास कामाबद्दल बोलताय का तुम्ही त्यांच्या गटाचा आहे म्हणून म्हणताय? पूर्वीपासून त्यांचे कामं केलेली आहेत त्या पेरिडकरांनी. बर हां, हां. सावकरच्या माध्यमातून त्यांनी हा विकास केलेला आहे. आणखीन काय वाटते की निवडून आल्यानंतर काय अपेक्षा आहे? काय तालुक्याचा, गावाचा, जिल्हा परिषद मतदारसंघाचा काय विकास व्हावा असं वाटते तुम्हाला? निवडून आल्यानंतर त्यांच्या पद्धतीनं जे पाणी रस्ते जे आहेत ना, हे विकास कंपल्सरी झालेले आहेत आणि त्यातून असणारे गावामध्ये जी कामं आहेत ती केली जाणार. आणखीन काय अपेक्षा आहेत का तुमच्या उमेदवारांकडनं? निवडून आल्याच्या नंतर अपेक्षा काय असणार ते बघितलं जाणार. म्हणजे आता कसं सांगणार मी की माझ्या ह्या अपेक्षा आहेत.